नमस्कार मंडळी, मी लाईव्ह टुडे मराठीमध्ये नितीन मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आपण पाहतोय धुरंधर पॉलिटिक्स हा एपिसोड आपण चालू केलेला आहे. वेगवेगळे राजकीय पुढारी जे आहेत, संघटनाचे पदाधिकारी जे आहेत, मंडळांचे अध्यक्ष किंवा जे काही उमेदवार आहेत, हे उमेदवार या धुरंधर पॉलिटिक्स मध्ये येत आहेत. तर आपण अशा व्यक्तिमत्वासोबत आपण गप्पा मारणार आहोत ज्यांचे पती जे आहेत हे उद्योग व्यवसायामध्ये त्यांनी नाव कमवलेलं आहे, समाजकारण राजकारणामध्ये नाव कमवलेले आहे. तर तुम्हाला लक्षात आलंच असेल तर आपल्या बरोबर आहेत मीनाक्षी ताई विठ्ठल पाटील, ज्या की कडगाव गिजवणी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या त्या भारतीय जनता पार्टीच्या त्या अधिकृत उमेदवार आहेत. आपण आज त्यांच्यावर गप्पा मारणार, कारण का त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. गेल्या 4-5 दिवसापासून त्यांचा प्रचार चालू आहे. नेमक्या आहेत त्या निवडणुकीच्या अनुषंगाने ते निवडणूक लढवत आहेत. अशा अनेक गप्पा मारणार आहोत, जाणून घेणार आहोत नेमकं त्यांच्या मनात काय चाललंय, जनतेच्या मनात काय चाललंय. त्यांनी प्रचार दौरे केलेले आहेत. तर ताई, पहिल्यांदा आपलं या लाईव्ह टुडे मराठीमध्ये स्वागत आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निमित्ताने आम्ही हा नवीन एपिसोड करतोय. त्या निमित्ताने तुम्हाला प्रमोट करण्यासाठी म्हणा, किंवा तुमचं ध्येय धोरणे किंवा तुमच्या मनात काय चाललंय, जनतेच्या मनात काय चाललंय, या सगळ्या गोष्टी आपण इथून बोलणार आहोत. यासाठी आपल्याला बोलवण्यात आलेलं आहे. तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे झाला, काही आधी लढलाय कुठली निवडणूक? नाही लढली कधी. नाही ना, पहिल्यांदाच निवडणूक पहिल्यांदाच करतोय. कसं वाटतंय पहिल्यांदा निवडणूक लढालाय तुम्ही? पहिल्यांदा करतोय याचा आनंदच होतोय खूप. कारण ह्या आधी कधी बाहेर पडलो नाही. घरातलं काम सांभाळणं, घर सांभाळणं, व्यवसायात यांच्या हे करणं, व्यवसायात मदत करणं. तुमचे साहेब सांगतात ते 15-20 कोटीचा टर्नओव्हर आहे आणि ते सगळं तुम्ही बघता? सगळं बघतोय घरातलं. होय ना, सगळं हे असते. तुम्हाला कधी सांगितलं किंवा तुम्हाला लढायचं आहे निवडणुकीमध्ये? जेव्हा आरक्षण, महिला आरक्षण जेव्हा हे झालं, पडणार आहे असं त्यांना हे वाटलं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुला उभारायची तयारी करायला पाहिजे, असं म्हणून त्यांनी सांगितलं. तुझ्या मनाची तयारी कर. तुम्ही काय म्हटलं मग? लढणार म्हटलं काय नाही वगैरे काय म्हटलं? असं सुरुवातीला एक मन होतं की लढू नये, ही अशी इच्छा होती. ज्या वेळेस तिने म्हणाल मला कार्यकर्त्यांचं हे आहे, तर त्या सपोर्ट असल्यामुळे त्यांनी म्हणाले कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, कार्यकर्ते सगळं त्यांच्यासाठी असं म्हणजे बापू तुम्ही उभा करा, हे त्यांचं जे हे होतं त्यांच्या ह्यानं मला ते मग मला करण्याची की धाडस झाली की काय होईल ते होईल. माझं जरी शिक्षण कमी असलं तरी मी करून दाखवण्याची हिंमत बाळगली. बापूंच्या मेसेजना उभा करायचं. उभा करायचं असं कार्यकर्त्याचं हे होतच. पहिल्यांदा नाही म्हटल्यानंतर काय दोघात नाही काय नाही झालं? काय झालं? नाहीतर विठ्ठल दादा म्हटले नाहीत काय उभारायला लागते? नाही, असं आम्ही काम करतो भाजपाचं आणि मग उभारलं नाही तर कसं होणार, असं वगैरे काही नाही चर्चा झाली की? मग त्यांना भाजपच्या ह्याच्यासाठी काहीतरी करून दाखवायचं होतं म्हटल्यानंतर मला ते उभारावं लागलंच. फॉर्म बिम सगळे भरल्यानंतर प्रचार आता चालू आहे. कसं चालू आहे प्रचार? आता प्रचार छान चालू आहे. तुमचं माहेर कुठलं? बुकट्यालूर. तिकडे काय आई वडील वगैरे? आमच्या आई वडील शेतीच करतात. म्हणजे कुटुंब सर्वसामान्य? कुटुंब सर्वसामान्यच हे ना. म्हणजे राजकीय पार्श्वभूमी राजकीय कोणताही वारस तिथं पण सर्वसामान्य नाही आणि इथं पण नाही आहे. इथं पण नाही. सर्व सासरे शेतकरीच निघाले होते. तिथं पण आई वडील शेतकरीच ना. भाऊ वगैरे? मग भाऊ पण आहे, शेती करतोय तो पण. ते पण शेतकरी? ते पण राजकारणात नाही. काही राजकारणाचे काही संबंध? कुठला संबंध? आता इकडे आल्यानंतर साहेबांच्या माध्यमातूनच काय वाटते मग? आता निवडणुकीला तर उभारलायचा, बापूंच्या कार्यकर्त्यांनी भाजपानं तुम्हाला उभा केले, आता गेली 4-5 दिवस फिरतायचा, कसं वाटतंय तुम्हाला? म्हणजे लोक निवडून गुलाल लागणार काय? लागणार की? 100%. एवढा विश्वास वाटतोय तुम्हाला? 100% वाटते. म्हणजे प्रचाराच्या दरम्यान काय असे गोष्टी बोलल्या जातात काय? प्रश्न प्रलंबित आहेत, हे झालं नाही, ते झालं नाही, ते झालं नाही, ते बोलतातच. लोक बोलतात है ना. मग काय करायचं? झालं नाही तर मग पुढं काय? आम्ही ते करून दाखवण्याची हिंमत बाळगतोय. ते करून आम्ही ओढून आणणारच. करणारच. हे सगळं कशावरून बोलताय? करणार, आम्ही करू शकतोय. जनतेचा पाठिंबा आणि कार्यकर्त्याचा सपोर्ट पाहून बघतोय. हे रॅली काढलेल्या ह्याच्यात त्यांचा सपोर्ट मिळाला, त्याच्यावरनं वाटते की 100% येईन. असं आणखी एक गोष्ट प्रचारा दरम्यान बोलली जाते, तुमचं शिक्षण कमी आहे. शिक्षण कमी असलं तर काय झालं? ते करून आणून दाखवण्याची हे आहे ना आपल्यात. मग शिक्षण कमी आहे, ते 15-20 कोटीचं कसं बघतायचा व्यवसाय? शिकत गेलो त्याच्यातनं, जे हळूहळू त्यांनी जे हे टाकलं, जबाबदारी टाकतील तसं त्या ह्यानं मी करत गेले. म्हणजे ही जबाबदारी पडली की तुम्ही मला ती करण्याची हे करताय, ताकद येणार. जशी आता ह्यांनी हे करून दिलं, जनतेने दिलं की ती पण जबाबदारी हे करण्याची माझ्यात
हे आहे. म्हणजे 15-20 कोटीचे व्यवसाय जसे चालवतायसा हा, चालवते तो हे समाजकारण राजकारण चालवणार. चालवणार. हे निधी वगैरे आणायला तुम्हाला माहिती आहे काय कसं आणतात निधी वगैरे? माडिक साहेबांच्या माध्यमातून आम्ही केंद्रातून आणू शकतोय. चंद्रकांतदादांच्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारकडून निधी आणू शकतोय. हा. त्यांना भेटण्याची ही आता पहिल्यांदा हे झालेली ते करू शकलो मी. भेटू शकताय तुम्ही? भेटू शकतोय. म्हणजे तुम्ही टोटल प्लॅनिंग केलंय? टोटल प्लॅनिंग करूनच. सुरुवात कशी करायला बाबा? हा तुम्हाला संधी मिळाली आणि तुम्ही सुरुवात कशी करायला? मग मला 15 गावचा विकास करायचा आहे. 15 गावचा आराखडा तयार करू, त्या पद्धतीनं केंद्रातून आणि राज्यातून निधी आणण्याचा प्रयत्न करू. हा, चांगलं आहे ना. म्हणजे एकंदरीत जो भागाला विकास पाहिजे तो भाजपकडे मिळेल असं तुम्हाला वाटते? वाटते ते. विठ्ठल दादा सारखं सांगतात की बाबा युवकांच्यासाठी काय तर करणार, युवकांच्यासाठी काय करणार. तुम्ही महिलांच्यासाठी काय करायचं असं वेगळं प्लॅनिंग आहे? वेगळं प्लॅनिंग म्हणजे आम्ही आता महिलांना रोजगार देण्यासाठी काजू फॅक्टरी करण्याचे आम्ही हे केलं. आम्ही काजू फॅक्टरी आमची स्वतःची तयार केली. ती मला अजून मोठी करण्यासाठी महिलांच्या ह्याच्यात जाऊनच मिळवायला आहे. बरोबर. बचत गटातनं मला त्यांना काहीतरी करून दाखवायचं आहे. महिलांना आरोग्य हे करायचं आहे, आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे त्यांच्या. आता कॅन्सर विषयी त्यांचं ते काहीतरी हे चाललंय, वॅक्सिन वगैरे ते करून हे करण्याचं आहे. आताच्या प्राथमिक विद्यालय जर बघितली तर त्यांचे खूप त्यांच्या शिक्षणाचं हे आहे, दर्जा सुधारायचा आहे. आता मुलींना काय लहान 5 वर्षापासून ते ह्याच्यापर्यंत आहे शिक्षणाचा मोफत खर्च चालूच केलाय सरकारने. तुमचं सरकारने आमच्या ते अशी आता हे बघा तुमची PM किसान तुमची योजना आमची आहे, लाडकी बहीण ती योजना आमचीच आहे. त्यानंतर PM मोदी हे आयुष्यमान. आता हे सगळे लोक जाणतात ह्या सगळ्या गोष्टी? आता मुलींना शिक्षण मोफत हे लोक जाणतात का? मग जाणतात की. जाणतात. आपल्या मतदारसंघात काय वाटते तुम्हाला? आहेत तसे बरे आहेत. तुम्हाला किती असं प्रचारला गेल्यानंतर म्हणतात का माझ्या मुलीचं शिक्षण मोफत होतं आणि तुमच्यामुळे म्हणजे किंवा भाजपमुळे होतं, देवेंद्र फडणवीसांच्यामुळे होतं असं बोलतात काय? बोलतात ना. बोलतात, महिला बोलतात. म्हणजे तुम्हाला निवडून देतील लोक असं वाटते तुम्हाला? खात्री आहे? वाटते. चांगलं काम करणार तुम्ही? करणार की. बरोबर ना. आता आपण बऱ्याच वेळ गप्पा मारल्या, तुमचं खूप चांगलं आता तुम्ही सांगितल्या पद्धतीनं खूप चांगला प्रतिसाद मिळतोय तुम्हाला भाजपाचा. आता 15 गावामध्ये तुम्ही आराखडा तयार करून राज्यातनं केंद्रातनं म्हणजे डेव्हलपिंग करायचं तुमचा अजेंडा आहे. तो आता या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून लोकांनी ऐकलेलं आहे. तर निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण या 15 गावातील जनतेला आव्हान करा. तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे. नमस्कार, मी मीनाक्षी विठ्ठल पाटील, गिजवणी कडगाव मतदारसंघातून मला उमेदवारी मिळाली. माझं चिन्ह कमळ आहे. मला प्रचंड मताने निवडून द्या. मी केंद्रातून व राज्यातून निधी उपलब्ध करून मतदारसंघाचा विकास करण्याचा माझा प्रयत्न असेल. मला भरपूर मताने विजयी करा. तर आपण पाहिलं की या होत्या मीनाक्षीताई विठ्ठल पाटील, जे की भाजप पक्षातून उमेदवारी मिळालेली आहे. त्यांना खूप आत्मविश्वास वाढलेला आहे. कारण विठ्ठलदादांचं काम असेल, भाजपाचं काम असेल, नरेंद्र मोदी यांच्या ज्या नवनवीन योजना आहेत, राज्य सरकारच्या ज्या नवनवीन योजना आहेत, हे सर्वसामान्य गोरगरीब जनता जाणून आहे. त्यामुळे या बदल्यात आपल्याला प्रचंड मताने जनता ही निवडून देईल आणि या सर्व गोष्टी जाणून आपल्याला सर्व मतदार बंधू किंवा जे सुज्ञ मतदार आहेत हे आपल्याला सभागृहात पाठवण्यासाठी सहकार्य करतील असा विश्वास आज या लाईव्ह टुडे मराठीच्या धुरंधर पॉलिटिक्स या एपिसोड मध्ये त्यांनी व्यक्त केलेला आहे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे.